हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे. मैत्री रायझिंग स्टार कर्णधार विनंती असेल अजित नाटेकर आपला संपूर्ण संघ घेऊन या ठिकाणी यायचं आहे. जे सर्व खेळाडू आहेत ते सर्वांना विनंती असेल सर्वांनी पुढे यायचं आहे. याच दरम्यान मनोहरजी आमटे साहेब आणि दांडे साहेब विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. याच दरम्यान प्राध्यापक गौतमजी मुनगेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाची आमच्या मंडळाला देणगी आली. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतोय. मनोहरजी आमटे साहेब, संतोषजी दांडे साहेब विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आलेले त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी आता मात्र लक्ष द्यायचं सर्व खेळाडूंना विनंती असेल. श्रीदेवी भगवती माता श्री संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहोत. याच दरम्यान प्रमोदजी दळवी साहेब यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाची देणगी आली. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण जागेवरती खाली बसायचं आहे. जागेवरती सर्वांनी बसायचं आहे. थोडासा वेळ लागेल परंतु तुम्ही जागेवरती बसायचं आहे. आतापर्यंत आम्हाला 2 दिवसामध्ये खूप सहकार्य केलात. सर्वांना विनंती असेल जागेवरती सर्वांनी बसायचं आहे. सर्व खेळाडू विनंती असेल की जागेवरती सर्वांनी बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी मध्ये गाडी कोणाची असेल त्यांनी जरा बाजूला काढायची आहे. सर्वांनी बसून घ्या. जगन्नाथजी पेडणेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वांना विनंती असेल जागेवरती बसून घ्या. सतीजी पेडणेकर साहेब जर जवळपास कुठे असतील तर कृपया आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न होण्याची कृपा करावी. अनिरुद्ध हिरलेकर आणि राजन तावडे यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी जरा पुढे यायचं आहे. राजनजी तावडे आणि अनिरुद्ध हिरलेकर या ठिकाणी मी जो अति महत्त्वाचा कार्यक्रम होता त्या अति महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच पारितोषिक वितरण समारंभ आणि सत्कार सोहळा या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. परंतु त्या सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीदेवी भगवती हायस्कूलचे आमचे सन्माननीय पदाधिकारी विजयजी बोरकर साहेब यांनी स्वीकारावे असं मी त्यांना विनंती करतोय. हॅलो, अमोल मुनगेकर यांनी जे नाव सुचवले सन्माननीय विजय बोरकर यांच्यासाठी आम्हाला पुन्हा यांना अनुमती आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. या सामन्यासाठी जे पंच म्हणून काम पाहिलं ते कांबळे आणि सर्व दोन्ही पंच यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही पंच या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा प्रथमतः शब्दसुमनाने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून व्यासपीठावरील सर्व अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून जोरदार मात्र त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे मुंबई आयोजित मुनगे प्रीमियर लीग 2025 पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये सुंदर असा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला होता. सामाजिक शैक्षणिक आणि तदनंतर मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी खरोखरच उंच अशी भरारी घेतली आहे. ती म्हणजे श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलात. सातत्याने अनेक उपक्रम श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच
पाहायला मिळतात. त्यामधील खरोखरच जे गावातील आमचे भजनी कलाकार बुवा आहेत त्यांची सुरुवात, प्रतिष्ठानची सुरुवात या कार्यक्रमाने झाली होती. सन्मान गावातील जे भजनी बुवा होते त्या सर्वांचा त्या ठिकाणी त्यांनी सन्मान केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात आलेला प्रचंड पाऊस आणि त्या पावसामध्ये खरोखरच आपल्या शेजारील चिपळूण हे शहर संपूर्ण पूरग्रस्त म्हणजे पाणीमय झालं होतं आणि त्यावेळी त्यांना सर्व राजकीय पक्ष म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा आर्थिक स्वरूपामध्ये सर्व सहकार्य करत होते आणि त्यावेळी देखील आमची श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान देखील उभं राहिली आणि त्यांनी देखील आर्थिक स्वरूपामध्ये म्हणा किंवा वस्तू स्वरूपामध्ये म्हणा त्यांना देखील त्यावेळी मेहनत घेतली होती. आणि त्यानंतर एक खूप मोठा आपल्यावरती मोठं संकट निर्माण झालं होतं ते म्हणजे 2019 साली म्हणजेच कोविड-19 आणि मुंबईत आणि त्या कोविड-19 मध्ये आपले सहकारी आपले बांधव आपल्यातून निघून गेले होते. परंतु खूप बिकट परिस्थिती होती त्यावेळी मुंबई शहरामध्ये, आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी जाहीर केलं की आता आपण प्रवास करू शकता, आपल्या गावी आपण जाऊ शकता, परंतु ते जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती. आणि त्यावेळी आपल्या मुनगे गावातील लोकांना आपल्या मुनगे गावापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजेच ते मुंबई ते मुनगे प्रवास करण्यासाठी 4 बस याची व्यवस्था श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली आणि सुखरूपरित्या आपल्या गावातील लोकांना मुनगे गावापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर नुसतं ती बसची व्यवस्था न करता ते नंतर ते जे क्वारंटाईन करत होते, 14 दिवस क्वारंटाईन होत होते, त्या क्वारंटाईनसाठी देखील चांगलं सहकार्य श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री भगवती हायस्कूल यांनी सहकार्य केलं होतं. जे प्राथमिक शाळा होते ते शाळेचं आपल्याला खरोखरच सहकार्य लाभलं होतं. आणि ही मुलं तिथं जाऊन सुद्धा गप्प बसली नाही. श्रीदेवी भगवती हायस्कूलचं जे डागडुगीचं काम होतं, जे स्वच्छतेचं काम होतं, त्या 14 दिवसामध्ये ते राहून ते देखील त्यांनी काम पूर्ण केलं होतं ते श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून. त्यानंतर श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे यांना आपण जे कार्यक्रम ते आपल्या गावी आपल्याला सर्वांना माहिती आहे की भरपूर कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमासाठी जो मंडप आहे म्हणजे जो मांड त्याला म्हटलं जातं आणि त्यावेळी तिथे जी कार्पेटची व्यवस्था आहे ती कार्पेटची व्यवस्था देखील श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती. त्यानंतर आज आपण तरुण आहोत आणि त्या तरुणांना कुठेतरी व्यसनापासून दूर करण्यासाठी खरोखरच गावामध्ये जी अशील दारू येत होती, गावाच्या बाहेरून जी आपल्या गोव्यावरून जी दारू येत होती त्या दारूला बंदी करण्यासाठी ग्रामपंचायतीला कुठेतरी ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते देखील काम सुंदररित्या त्यांनी केलं होतं. त्यानंतर गावातील मुलांना टी शर्ट्स देखील या प्रतिष्ठाने दिलं होतं. त्यानंतर जे आपले शालेय गरजू विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच गरज असते त्या सर्व विद्यार्थ्यांना श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य हे नेहमी सातत्याने लाभत असतं. त्यानंतर आताच आपला जत्रोत्सव म्हणजे जानेवारीमध्ये 13 जानेवारीला जत्रोत्सव संपन्न झाला आणि त्या जत्रोत्सवाचा औचित्य साधून प्रत्येक घरोघरी म्हणजे मुनगे गावामध्ये जेवढी घरं आहेत त्या घरामध्ये आपलं एक प्रतिष्ठानचं दिनदर्शिका जावी आणि यासाठी देखील त्यांनी खूपच मोलाचं असं सहकार्य केलं. त्या सर्व कार्याबद्दल श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि आता मात्र त्यांनी झेप घेतली आणि आता मात्र व्यक्त केली ती मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतली आणि MPL सारखी मोठी स्पर्धा आयोजित केली आणि MPLची स्पर्धा व्यवस्थितरित्या त्यांनी पूर्णत्वास आणली आहे. आता मात्र मी वळतोय ते म्हणजेच ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं, ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये सहकार्य केलं होतं, यानंतर एक खरोखरच सूचना आहे, सर्वांनी जर जागेवरती 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे. कारण आपल्यातील एक खेळाडू, कारण क्रीडा क्षेत्र असू देत किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असू देत, खरोखरच हिरिरीने तो उभा राहायचा. परंतु या गणपतीला
आपल्याला सोडून गेला आणि त्या अगोदर आमचे बंधू तो सोडून गेला, तो म्हणजेच आत्माराम सावंत. खरोखरच अपघाती त्यांचं निधन झालं. आणि त्याचबरोबर त्या अगोदर आमचे बंधू प्रवीण मुनगेकर यांचा देखील अपघात झाला आणि ते देखील आम्हाला सोडून गेले. त्यांना, त्या दोघांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करत आहोत. जागेवरती सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. सावधान. ओम शांती. धन्यवाद. या दरम्यान श्रीदेवी भगवती हायस्कूलचे पदाधिकारी विजयजी बोरकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी उदयजी लब्धे साहेब, श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय उदयजी लब्धे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजयजी बोरकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्रीदेवी भगवती हायस्कूलचे पदाधिकारी, आम्हाला ज्यांचं सातत्याने मार्गदर्शन लाभत असतं, सर्व विद्यार्थ्यांना खरोखरच घडवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होत असतं ते म्हणजे सन्माननीय आदरणीय विजयजी बोरकर साहेब. यानंतर श्रीदेवी भगवती देवस्थान कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष ओमकारजी पाध्ये साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी मंडळाचे खजिनदार सुनीलजी इर्लेकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. आपल्या देवस्थान कमिटीचं काम सुसज्जपणे पार करण्यासाठी खरोखर सातत्याने ते कार्यरत असतात. ते आमचे गावचे ओमकारजी पाध्ये साहेब, कोणताही देवीचा कार्यक्रम असो त्या देवीच्या कार्यक्रमामध्ये ते काम पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नामध्ये असतात ते ओमकारजी पाध्ये. यानंतर आता मात्र ज्याने खरोखरच आपली संस्कृती आपली संस्कृती ज्यांनी जपासली म्हणजे दशावतारी कला श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली चे मालक प्रकाशजी लब्धे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी अक्षयजी पुजारी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. प्रकाशजी लब्धे साहेब. ज्याने आपल्या कलेतून आपल्या मुनगे गावाचं नाव, आपलं नाव आणि आपल्या मुनगे गावाचं नाव अगदी 7 समुद्र पार नेऊन पोचवलं ते म्हणजे सन्माननीय प्रकाशजी लब्धे साहेब. यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश सचिव सन्माननीय गौतमजी पाईकराव यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी योगेशजी सावंत प्रतिष्ठानचे सदस्य योगेशजी सावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश सचिव गौतमजी पाईकराव यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. योगेशजी सावंत साहेब श्रीदेवी भगवती प्रतिष्ठानचे सदस्य यांना विनंती करतो की आपण गौतमजी पाईकराव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. यानंतर सन्माननीय मुनगे गावचे ग्रामस्थ रवींद्र साटम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी साटम साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. मी संदेशजी घाडी यांना विनंती करतोय
की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं यथोचित सत्कार करायचे प्रतिष्ठानचे सदस्य संदेशची घाडी साटम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे। पुष्पगुच्छ श्रीफल आणि माहेची उबदार शाल। यानंतर मुनगेगावचे दुसरे सपुत्र म्हणजेच प्रमोदजीत दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। मी राजू बोरकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे। यानंतर खरोखरच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य स्थान ज्यांचं आहे ते म्हणजेच आमचे गुरु म्हणजेच प्राध्यापक गौतमजी मुनगेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। मी तुषार मुनगेकर प्रतिष्ठानचे सदस्य तुषार मुनगेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्राध्यापक गौतमजी मुनगेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे। यानंतर जे खरोखरच क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर सातत्याने आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात ते रवींद्र सावंत यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे। मी अभिषेक सावंत यांना विनंती करतोय बीसीसी मुंबई संघाचे खजिनदार अभिषेक सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा विशेष सत्कार होत आहे। यानंतर सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनजी पुजारी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। मी किरण तेली यांना विनंती करतोय किरण तेली यांनी या ठिकाणी यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुजारी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। यानंतर बागवे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। मी राजू बोरकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुरेशजी बागवे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे। यानंतर मान्यवर थोडंसं आम्हाला सहकार्य करा कारण वेळेचं थोडंसं बंधन आहे। या ठिकाणी जे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून तुमचा शब्द सुमनाने तुमचं स्वागत करतोय, तुमचा आभार व्यक्त करतोय। थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय। या ठिकाणी जे 8 संघ होते त्यामध्ये भगवती फायटर्स, स्वराज स्पोर्ट्स, दिलीप 11, केपी स्ट्रायकर, ब्राह्मणदेव स्पोर्ट्स, स्वराज फायटर, मैत्रेय स्टार आणि सोहम 11 असे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते। आणि या 8 संघांसाठी जे संघ मालक होते आणि त्या संघ मालकामध्ये 4 जे संघ होते ते संघ ते या स्पर्धेमधून थोडेसे माघार घेतलं होतं आणि 4 संघाने चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक असं पारितोषिक पटकावलंय। परंतु 4 संघ होते ते त्या या स्पर्धेतून माघार घेतले होते। त्यामधील पहिला जो संघ होता तो म्हणजे स्वराज स्पोर्ट्स संघ मालक प्रवीण आयर। विनंती असेल प्रवीण आयर साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत। प्रवीणजी आयर साहेब यांनी एक संघ खरीदला होता तो म्हणजेच स्वराज स्पोर्ट्स या नावाचा। मी रवींद्रजी सावंत साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवीणजी आयर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा। एका शब्दावरती त्यांनी एक संघ खरेदीसाठी ते तयार झाले आणि आम्हाला खरोखरच मोलाचं असं सहकार्य केलं ते म्हणजेच प्रवीणजी आयर आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी खरोखरच खूपच
सहकार्य केलं. त्यानंतर ब्राह्मणदेव स्पोर्ट्स सुधीरजी पाडावे आणि नितीनजी पाडावे साहेब यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. मी रवींद्रजी धुवाळी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या दोघांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. ब्राह्मणदेव स्पोर्ट्स हा संघ त्यांनी खरीदला होता, ते म्हणजेच पाडावे बंधू जे सातत्याने मुनगे गावामध्ये आपल्याला ज्ञातच आहे की सातत्याने कार्यरत असतात. ते पाडावे बंधू, दोन्ही पाडावे बंधू यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. रवींद्रजी धुवाळी साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. त्यानंतर भगवती फायटर्स संघमालक सुदीप मुनगेकर ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. मी कृष्णा मुनगेकर यांना विनंती करतो, त्यांचे बंधू कृष्णा मुनगेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. जगन्नाथ पेडणेकर साहेब, जगन्नाथ पेडणेकर साहेब त्यांचेच बंधू दुसरे जगन्नाथ पेडणेकर साहेब यांना विनंती असेल. सुरेशजी धुवाळे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण यांचा सत्कार करायचा आहे. भगवती फायटर संघाचे संघमालक सुदीपजी मुनगेकर या ठिकाणी ते उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचे बंधू जगन्नाथ पेडणेकर यानंतर मात्र केपी स्ट्रायकरचे संघमालक प्रसाद मुनगेकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी गौतमजी मुनगेकर साहेब यांना विनंती करतोय, प्राध्यापक गौतमजी मुनगेकर यांना विनंती करतोय की आपण यांचा एक विशेष सत्कार करायचा आहे. प्रसाद मुनगेकर यांनी देखील एक टीम या स्पर्धेमध्ये खरीदली होती. ओनर प्रसाद मुनगेकर. या चारही संघ या स्पर्धेमधून थोडेसे प्रयत्न त्यांचे अपुरे ठरले होते, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला, त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचा आभार व्यक्त करतोय. यामध्ये तदनंतर या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती ते म्हणजे सतीशजी पेडणेकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. जगन्नाथजी पेडणेकर साहेब विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. गौतमजी पाईकराव साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा. सतीशजी पेडणेकर हे देखील आज उपस्थित नाहीत, परंतु आम्ही या ठिकाणी 2 वेळा स्पर्धा भरतो, म्हणजे BCC मुंबई, भगवती क्रिकेट संघ मुंबई आणि श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून, परंतु या स्पर्धेला सातत्याने आम्हाला जेवणाची जी व्यवस्था करत असतात ते सतीशजी पेडणेकर साहेब. एकदा जोरदार टाळा मात्र नक्कीच झाले पाहिजे, कारण दुपारी चिकन आणि राईस सुंदर असं जेवण आपल्याला नक्कीच मिळालं होतं. सतीशजी पेडणेकर साहेब या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यानंतर कालच्या दिवसामध्ये ज्यांनी जेवणाची सोय केली होती ते जतीनजी राणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, पण त्यांचं देखील आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे प्रत्येक सामन्यातील सामनावीर ज्यांनी दिलं होतं ते निवृत्तीजी हडकर, त्या दरम्यान सेमीफायनल आणि फायनलमध्ये टी-शर्ट दिलं होतं ते निवृत्तीजी हडकर यांचा या ठिकाणी विशेष सत्कार होत आहे. विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. निवृत्तीजी हडकर, नीरज हडकर आहेत का? अक्षय बोरकर, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आणि त्यांचा सत्कार घेऊन जायचा आहे. राजू घाडी साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आम्हाला दिलं होतं ते म्हणजेच आमचे सहकारी भगवती क्रिकेट संघ मुनगे मुंबई यांनी आम्हाला हे पारितोषिक दिलं होतं. त्या कर्णधाराला प्रतिनिधीला मी या ठिकाणी बोलवतोय. सर्व संघ जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि हे पण आयोजन त्यांच्या माध्यमातून लाभलं होतं ते किरण तेली. सर्वांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. श्रीदेवी भगवती क्रिकेट संघाचं मी ओमकारजी पाध्ये यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीदेवी भगवती क्रिकेट संघ मुनगे यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. श्रीदेवी भगवती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय ओमकारजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार होत आहे. श्रीदेवी भगवती क्रिकेट संघ मुनगे हा श्रीदेवी भगवती क्रिकेट संघ मुनगे आहे आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. अभिषेक सावंत
प्रथम क्रमांक दिला ना चौघांना पण पुढे एकत्र प्रथम क्रमांकाचे का? हां ठीक आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक दिलं होतं म्हणजेच दिवंगत प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप वसंत मुनगेकर आणि समस्त मुनगेकर परिवार त्यामधील ॲडव्होकेट धर्मेंद्रजी मुनगेकर साहेब, सुरेंद्र मुनगेकर साहेब, मंगेशजी मुनगेकर साहेब, संदीपजी मुनगेकर साहेब चौघांना देखील मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. ॲडव्होकेट धर्मेंद्रजी मुनगेकर साहेब, सुरेंद्र मुनगेकर साहेब, मंगेशजी मुनगेकर साहेब, संदीपजी मुनगेकर साहेब विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. देविदास सावंत सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मुनगेकर परिवार बंधू त्याच दरम्यान तुषार मुनगेकर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी जॉईंट व्हायचं आहे. हे बंधू आहेत. मी देविदासजी सावंत सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मुनगेकर परिवाराचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. नाही दादा, अरे दादा उभा राहा. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजेत. खरोखरच दिवंगत आमचे बंधू प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ संपूर्ण मुनगेकर परिवार यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं MPL चषक 2025चं पहिल्या पर्वाचं चषक जर कोणी दिलं असेल तर ते मुनगेकर परिवार यांच्याकडून आम्हाला लाभलंय. त्यानंतर निखिलजी तुरी साहेब यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे. यांनी चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक चषक दिलं होतं, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. नितीनजी माळकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. निखिलजी माळकर साहेब. यानंतर ही स्पर्धा संपूर्ण भांडोपा नगरीपुरती न राहता सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका आणि देवगड तालुक्यातील आमचं मुनगे गाव तिथपर्यंत पोहोचावी आणि मुनगे गावापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या स्पर्धेचं नामोल्लेख व्हावा यासाठी WTCsports.in च्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली होती. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सत्कार घेऊन जायचा आहे. उल्हासजी लब्धे साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच JP सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी पुढे यायचं आणि त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. WTCsports.in च्या माध्यमातून ही टेलिकास्ट झाली होती, त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. आणि कोण राहिले? दोन करून घे. यानंतर या स्पर्धेमध्ये अगदी कोणत्या प्रकारचा निर्णय चुकीचा न देता, कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर पंच हे त्या स्पर्धेचे जज असतात आणि खरोखरच सुंदररित्या ज्यांनी काम पाहिलं ते मधील आमचे सहकारी मित्र चेंबूर विभागातून जे आले ते म्हणजेच योगेशजी कांबळे, राहुल गायकवाड आणि संचितजी तांबे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. योगेश कांबळे, राहुलजी गायकवाड आणि संचित तांबे विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. एकदा जोरदार टाळा मात्र नक्कीच झाले पाहिजेत, कारण ही स्पर्धा घडवण्या पाठीमागे ज्यांनी खरोखरच मोलाचं सहकार्य. आपण पाहत होता की एक मॅच झाल्यानंतर आपल्याला किती त्रास होत होता उन्हाचा, परंतु पूर्ण 2 दिवसामध्ये या उन्हामध्ये तडतडत्या उन्हामध्ये उभं राहून त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहिलं. महेशजी सावंत साहेब आणि अनिरुद्ध उर्लेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. संचितजी तांबे साहेब, यानंतर आमचे सहकारी मित्र योगेश कांबळे, मॅन फॉर चेंबूर, गांधी मैदानावरती अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करत असतात. ते योगेश कांबळे यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरोखरच अगदी 15-16 वर्षाच्या मुलापासून अगदी
45 वयापर्यंत ही सर्व मुनगे गावातील मुलं खेळली आणि त्यामधील या स्पर्धेमध्ये जो लेजंड क्रिकेटर म्हणून आम्ही 2 नावं काढली होती. त्यामधील पहिलं जे नाव आहे ते म्हणजे ज्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली तो म्हणजेच बांबरवाडी संघाचा या ठिकाणी लक्ष्मण दळवी. खरोखरच विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. अगदी 45+ आहेत खेळाडूने अजून देखील त्याच उमेदीने मैदानामध्ये उतरले आणि सुंदर गोलंदाजी केली. अगदी मागच्या शनिवार रविवार देखील स्पर्धा झाली त्या देखील त्या स्पर्धेमध्ये उतरले, या स्पर्धेमध्ये उतरले, सुंदर गोलंदाजी केली. मी बोरकर साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. खरोखरच या वयामध्ये देखील अगदी वयाच्या 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी ज्यांच्या माध्यमातून घडली ते म्हणजेच लक्ष्मणजी दळवी. खरोखर एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत. त्यानंतर दुसरे जे लेजंड आमचे क्रिकेटर आहेत ते म्हणजेच अगदी 550 किलोमीटर कापून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आले आणि मुंबई शहरामध्ये येऊन आपल्या क्रिकेटचा बाहुबला गाजवला ते म्हणजेच आपले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोहन परब यांना देखील मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. अगदी अंगणवाडीची जत्रा असून देखील रिक्षा चालक आहेत ते सोडून देखील या स्पर्धेसाठी खास क्रिकेट खेळण्यासाठी आले. मुनगेकर साहेब आणि प्रकाश लब्धे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. झाले ना पहिला इमर्जन्सी प्लेअर घ्यायची सुरुवात कर. नाही आधी मनोगत घेतो वरतो यांचे ते बोलणार आहेत ना. 3 हे 4 घे पहिले मग मनोगत घे. 4 घेऊ का इमर्जिंग घेऊ. बॉलर बॅट्समन मालिका या स्पर्धेमध्ये एक आता मात्र वळतोय म्हणजे पारितोषिक वितरण समारंभाजवळ आणि या स्पर्धेतील उद्योन्मुख खेळाडू म्हणजेच काय की एक नवोदित खेळाडू आमच्या मुनगे गावामध्ये एक नवोदित खेळाडू तयार व्हावा आणि त्याने ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता व्यावसायिक क्रिकेट जवळ वळावं आणि व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता तो आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचावा आणि यासाठीच कुठेतरी एक चांगला उद्योन्मुख खेळाडू आम्ही या स्पर्धेमधून निवडलाय आणि हे पारितोषिक कुमार आत्माराम शरद सावंत यांच्या स्मरणार्थ श्रीदेवी भगवती क्रिकेट संघ मुनगे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि हा जर खरोखरच देऊलकर 2 शब्द फक्त 2 बाईट घेतो, एकच शब्दावरती बाईट घेतो तुमची. तुम्हाला ही स्पर्धा कशी आवडली, आता तुम्हाला हे पारितोषिक मिळालंय त्या पारितोषिकाबद्दल तुम्ही काय बोलाल आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल? नाही, स्पर्धा खूप चांगली होती, मजा आली खेळायला. सगळे कॉम्प्युटर एकदम तगडे होते आणि पारितोषिक म्हणाल तर हे काकाला हे करेल. काका माझा जाम मागे लागलेला खेळ म्हणून आणि काकामुळे जे आहे ते क्रिकेटमध्ये आणि मम्मी पप्पांमुळे. थँक्यू सो मच. धनंजय देऊळकर यांचे पुतण्या येस धनंजय देऊळकर साहेब करतो जोरदार टाळ्या. धनंजय देऊळकर यांच्यासाठी देखील झाले पाहिजे. एक नवीन हिरा आम्हाला देखील लाभलाय तो म्हणजेच देऊळकर यांच्या माध्यमातून. त्यानंतर होतोय उत्कृष्ट गोलंदाज नितीन माळकर यांच्याकडून हे चषक देण्यात आलेला आहे. त्याच दरम्यान हडकर साहेब यांच्याकडून टी शर्ट्स त्याच दरम्यान सुमती सहदेव मुनगेकर यांच्या स्मरणार्थ श्रीनाथ एकनाथ मुनगेकर यांच्याकडून टी शर्ट म्हणजे 2 टी शर्ट्स आणि ट्रॉफी हे देण्यात येणार आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेमधील हा देखील एक नवीन चेहरा आहे. कोण असेल? एनी गेसेस? नितीनजी माळकर साहेब विनंती असेल की आपण या ठिकाणी पहिलं पुढे यायचं आहे. आणि आपले मनोहरजी आपटे साहेब आणि संतोषजी दांडे साहेब यांना विनंती करतोय की आपण देखील पुढे यायचं आहे. संतोषजी दांडे साहेब चेंबूर विभागातील एक लेदर क्रिकेटर संतोषजी दांडे साहेब आणि त्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच तेजस साईर. जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत. निवृत्ती हडकर त्याच दरम्यान श्रीनाथ एकनाथ मुनगेकर यांच्याकडून टी शर्ट्स
आणि माळकर साहेब यांच्याकडून उत्कृष्ट असं आकर्षक चषक देण्यात आलेला आहे. थँक्यू सो मच. यानंतर उत्कृष्ट फलंदाज सुंदर अशी फलंदाजी केली. फाईन लेग हा त्याचा फेवरेट शॉट आहे. सुंदर असं फाईन लेगच्या दिशेने षटकार चौकार खेचतो. उत्कृष्ट गोलंदाजी देखील करतो तो म्हणजेच असेल. परंतु त्या अगोदर मी सांगेल की हे पारितोषिक नितीनजी माळकर साहेब यांनी दिलेलं आहे. हडकर साहेब यांच्याकडून टी शर्ट आणि श्रीनाथ मुनगेकर यांच्याकडून टी शर्ट आणि त्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच अक्षय बोरकर. एक डावखुर हाताचा फलंदाज सुरेख फलंदाजी केली. पंकजांचे पावलं बसलेत ना काका, पंकजांचे पावलं बसलेत ते. काय नाव काका या. एक मॅच कमी खेळू ना काकाचं नाव काय? एक मॅच कमी खेळू. खरोखरच पहिला सामना ते या स्पर्धेमध्ये खेळले नव्हते परंतु तदनंतर येऊन आपली कामगिरी मध्ये दाखवली. आपलं नाव सिद्ध करून दाखवलं आणि उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. पंकज जवळ यांनी देखील पुढे यायचं आहे. आणि यानंतर मात्र या 2 दिवसामध्ये अगदी सीमारेषेच्या बाहेर जास्तीत जास्त सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचवले, षटकार मारले आणि पंचांना कुठेतरी व्यायाम करायला लावला. म्हणजे षटकार मारण्याची खुणा त्यांना दाखवावी लागली. म्हणजे सिक्सर किंग आणि या स्पर्धेमधील सिक्सर किंग ठरतोय तो म्हणजेच वन अँड ओनली राहुल सावंत. विजयजी बोरकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय आणि हे जे पारितोषिक दिले ते कैलासवासी गबा प्रमिला महेंद्र बोरकर आणि कैलासवासी श्री महेंद्र शिवराम बोरकर यांच्या स्मरणार्थ श्री राजू बोरकर यांच्या सौजन्याने पारितोषिक देण्यात आलं होतं आणि त्याचा मानकरी ठरतोय तो राहुल सावंत. मुंबईच्या आराध्याचा आशीर्वाद घेऊन आगरीपाड्याचा वंडरबॉय आणि आता मात्र मुनगेगावचा वंडरबॉय ठरतोय तो म्हणजेच सिक्सर किंग राहुल सावंत. राहुल सावंत हॅलो राहुल सावंत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आता मात्र मालिकावीर आणि त्याचा मानकरी देखील तो ठरतोय राहुल सावंत. काका पुजारे साहेब, समीरजी साटम साहेब, निलेशजी माळकर साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. मालिकावीर या स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय तो राहुल सावंत. गुरुनाथ रुपे यांना देखील विनंती असेल. राहुल हे 500 रुपयाचं इनाम देखील घ्यायचं आहे. मनोहरजी आपटे साहेब यांनी पारितोषिक लावलं होतं प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि किरण तेली यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 50 रुपये सॉरी 10 रुपये एकूण 50 रुपये झाले असं बोलायचं होतं. हे 500 घ्या. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत. आणि तदनंतर अक्षय बोरकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. 2 षटकार 200 रुपये आणि 220. नाही हे पैसे रे. अरे हे टी शर्ट हे रे द्या द्या द्या. अजित नाटेकर
2 षटकार. अजित नाटेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. कशासाठी? ओके, लंबोदर क्रिएशन याचकडून फलंदाजीसाठी एका गोलंदाजीसाठी टी शर्ट देण्यात होतं, ते पण या ठिकाणी देण्यात आलेले. अजित नाटेकर यांनी 2 षटकार मारले होते. 200 रुपये पाध्ये साहेब यांना विनंती करतो की आपला शुभास्ती द्यायचा आहे. यानंतर सिद्धेश देऊलकर 2 षटकार 200 रुपये. ते ना सिद्धेश देऊलकर 2 षटकार 200. यानंतर तेजस आयर यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. गोलंदाजसाठी एक टी शर्ट देण्यात आलं होतं, ते देखील प्राइज घेऊन जायचं आहे. लंबोदर क्रिएशन यांच्या माध्यमातून हे टी शर्ट देण्यात आलं होतं. राजू घाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टी शर्ट द्यायचा आहे. ते तिने दिले, दादाने दिले, आमटेने दिले, ठेव तुझ्याकडे. हां सगळे. ओके, आता बोलायला देऊ. त्या ठिकाणी अतिथी मान्यवर यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द पर मार्गदर्शन करावं. मी सर्वप्रथम प्रकाशजी लब्धे साहेब यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द पर मार्गदर्शन करावं. हॅलो. श्रीदेवी भगवती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन खरोखरच हे श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान आणि तुम्ही खेळाडू खरोखर तुमचे भाग्यवान आहात. कारण आम्ही साड्यावर मॅची खेळायचो, तुम्ही मुंबई शहरासारखे ठिकाणी जे आज मॅची खेळत आहेत आणि हे तुम्हाला उपस्थित हे मैदान जे करून देतात ही तरुण मुलं आणि आमचं योगदान सहकारी. आणि ते खरोखरच काही जरी कार्यक्रम असला तर पहिला फोन मेसेज मला टाकणार आणि आमच्याकडे यथाशक्ती जे काय आम्हाला सहज मदत करण्याची जी संधी देतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे लाख लाख आभार मानतो. आणि पुनश्च आपल्या मुनगे गावाचं नाव असेच हे मैदान न करता बाहेर जाऊन खेळावं आणि त्याला काय योगदान लागेल त्याच्यासाठी मी प्रकाश लब्धे स्वतः तत्पर असणार, त्याच्याबद्दल काही नाही. आणि आम्हीसुद्धा आज मुनगे गाव श्रीदेवी भगवती दशावतार हे नाटक माझं एकट्याचं नाही, पण आज गावाने किंवा भगवती देवीने मला जी पुढे ढकललं आहे की बाबा तू माझ्या नावाने तू पुढे चाल. आणि तेच मी चांगले वर्तवणूक करून 25 कलाकार घेऊन निर्व्यसनी कसलं व्यसन नसताना सुद्धा एक म्हणजे मीच नाही तर माझे कलाकारसुद्धा एकसुद्धा व्यसनी नसून आम्ही त्या देवीची सेवा करतो. आपल्या मुनगे गावाचं नाव कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सर्वांचे आशीर्वादान आणि भगवती कृपेने माझे आई वडिलांचे आशीर्वाद आणि असे सर्व तुमचा प्रेम प्रकाश पांडुरंग लब्धे या बालकावर नोकरी धंदा सांभाळून आम्ही हे आमचा परिवार सांभाळून ही कोकणातली कला आम्ही जोपासतो. आणि 26 तारीखला महाशिवरात्रीनिमित्त भांडूप इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या बाजूलाच आमचा नाट्यप्रयोग होणार. त्यावर जर सर्वांना खरोखर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला जो तुम्ही मान सन्मान दिलात त्याबद्दल सतशा तुमचे सर्व भगवती प्रतिष्ठानचे आभार मानतो. जय हिंद. कारण कलर लावल्यानंतर जो बोलता येता तर आता हय बोला घ्यायचा नाही म्हणून सांगताय. आणि खरोखरच आपल्या गावासाठी आपण काय ना काय करतच राहायचा. कारण मी करतो म्हणून सांगत नाही, पण माझी एक इच्छा आहे आमच्या गावातले दशावतारी कलाकार कोणतरी घडावेत. किती वेळा मी सांगितलं मुनगे गावात मी 21 दिवसाच्या गणपतीमध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट माझ्या गावात नाटक करतो 4 ते 7. म्हणजे देऊळ एवढा भरताना आणि मजा येताना एवढी खरोखर म्हणजे शिगम्याचा रोंबाट आम्ही काढतो कोयणीचा तसा देऊळ भरता आणि टायमिंग हो 4 ते 7 असा. आणि खरोखरच अशी आपल्या गावासाठी काय ना काय तेव्हा आपल्या हातून होई आपण करतो. देवीची कृपा असा. आणि खरोखरच तुमच्या सगळ्यांचे परत खेळाडूंचे सगळ्यांचे लाख लाख आभार, सर्व मान्यवरांचे आभार. काय चुकलं तर क्षमा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भगवती माते की. धन्यवाद प्रकाशजी लब्धे साहेब. खरोखरच आपल्या दशावतारी कला ही नुसती मुंबई स्थित मर्यादित न राहता अगदी 7 समुद्रा पलीकडे जावं हीच आमच्या भगवतीच्या चरणी प्रार्थना असेल. मी त्यानंतर मात्र वळतोय वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेश सचिव गौतमजी पायगराव साहेब यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द पर मार्गदर्शन करावं. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आणि या ठिकाणी खरंच आम्ही 2 तासापासून आहोत, 2-3 तासापासून. तर तुमचा जो उत्साह बघितला
खरंच एकदम 2 दिवसापासून तुम्ही खेळत आहात. हे खेळीमेळीचं वातावरण तुम्ही या ठिकाणी ठेवलं, त्याबद्दल खरं तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आणि अतिशय नियोजनबद्ध असे आयोजक केलं, ज्यांचं हे आयोजकांचं पण या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. कारण एवढ्या मुंबईमध्ये आपण सगळं चाकरमानी आहोत, काम करायला आलो आहोत, आणि त्या काम करत असताना पण तुम्ही वेळातला वेळ काढून हे आपण खेळ भरवला, इथं स्पर्धा भरवली, हे खरंच कौतुकास्पद आहे. हे माझ्यासाठी तर खरंच कौतुक करावं वाटतं तुमच्या सगळ्यांचं. आणि मान्यवरांनी पण इकडे वेळात वेळ काढून आला, तुम्ही जो प्रोत्साहन दिलं ह्या सगळ्या मंडळींना, तुमचं पण खरंच खूप खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो, समाजसेवक पण आहे. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो मंगेशला, तुम्ही त्याला राजू बोलता पण आम्ही त्याला मंगेश बोलतो. तर तुमच्या जर आरोग्याबाबतीत जर काय असेल समस्या किंवा मोठ्या महागड्या दवाखान्यामध्ये किंवा उपचार घ्यायचे असतील, तुम्हाला शस्त्रक्रिया असेल कोणाची असू द्या, कोणतेही हॉस्पिटल असू द्या, लीलावती असू द्या, कोकिळाबेन असू द्या, होलिस्पीड असू द्या, प्रायव्हेट हॉस्पिटल कोणतेही असू द्या, त्या ठिकाणी जर तुमच्यावर उपचारसाठी आवाढव्य खर्च येत असेल, पैसा लागत असेल त्याला, तर आपण त्याला मोफतमध्ये उपचार करून देऊ त्यांच्यावरती. शासकीय माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण त्यांच्यावरती 10 लाख असू दे, 20 लाख असू दे, 30 लाख असू दे, 25 लाख असू दे. मी याला मध्यंतरी पाठवलेलं, एक पोस्ट पाठवलेली त्याला, की आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार केलेले. 25 लाखाचं बिल आपण त्याला माफ केलेलं. परत काल परवा एक होलिस्पीडचं पण एक उदाहरण आहे, ते पण आपण त्याला सांगितलं की 3.5 लाखाचं केमोथेरपीचं बिल होतं, ते पण आपण त्याचं माफ केलं. तर असे तुमच्यामध्ये कोणी गावचे असे काही असू द्या, जर महागडा उपचार असेल आणि तुम्हाला जर आवाक्याच्या बाहेर असणार, साहजिकच बाहेरच असणार 10 लाख 20 लाख, कारण आपण सामान्य घराण्यातले माणसं आहोत, तर आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे तुम्ही कधीही मला संपर्क करा. राजूकडनं माझा नंबर घ्या, अहोरात्री 24 तास कधीही मला सांगा. कोणतंही हॉस्पिटल असू द्या, कोकिळाबेन असेल, आपलं लीलावती असू दे, ब्रिजकांडी असू द्या, किंवा तुमचं जसलोक असू द्या, हिरानंदिनी असू द्या, कोणतंही हॉस्पिटल असू द्या, तुम्ही मला कधीही फोन करा, माझा संपर्क साधा मला, मी तुमचं नक्कीच काम येईल. आणि मला तुम्ही बोलवलात, यथोचित सन्मान दिला, त्याबद्दल आयोजकांचे, मुनगे गावांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एक सांगतो की आम्ही 2दा तुमच्या गावी आलेलो, मुनगे गावाला. अतिशय चांगले प्रेमळ माणसं आहेत. आमचा पाहुणचार केला, आम्ही 10-20 लोक आलेलो. पहिला आलो, एक गाडी घेऊन आलेलो, नंतर आम्ही आलो 2 गाड्या घेऊन आलो तिकडे. आणि त्यावेळी तुम्ही जो पाहुणचार केला आमचा, अतिशय तुमचं मनापासून भरभरून कौतुक करावं असं वाटतं. आणि तुम्ही मला सन्मान केला, मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचं खरंच आभार व्यक्त करतो. आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, खरोखरच सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला लाभलं. आणि खरोखरच त्यांनी एक उपक्रम जो राबवतात, आणि त्या उपक्रमाला आमच्याकडून पुन्हा सदिच्छा नक्कीच असतील. आणि आम्हाला जर खरोखरच गरज लागली तर तुमच्याशी आम्ही नक्कीच संपर्क साधू. सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मी हार्दिक तुमचा आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय. आणि वळतोय प्राध्यापक गौतमजी मुनगेकर साहेब. गौतमजी मुनगेकर साहेब यांना विनंती करतोय की आपण 2 शब्दावर मार्गदर्शन करावं. हॅलो सर्वांना नमस्कार. श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान, कित्येक दिवस मी ऐकत होतो गावी गेल्यावरती की ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम मुनगे स्तरीय घडविले जातात. आणि आज त्याची प्रचिती मला ह्या ठिकाणी आली. माझ्यापूर्वी 2-3 मान्यवरांनी सांगितलं, आणि हे जे तरुण मुलं आहेत आमच्या गावातली, त्यांची एकीकरणे, त्यांना एकत्र घेणे, त्यांच्या थ्रू असं एकात्मतेने एखादा कार्यक्रम घडवून आणणे, ही एवढी गोष्ट सोपी नाही आहे. मी प्रथमतः हे मुनगे प्रतिष्ठान, या सगळ्या प्रतिष्ठानचे आमचे जे यंगस्टर्स आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना पहिलं धन्यवाद देतो एक मुनग्याचा मेंबर म्हणून. आणि आता गावाच्या वतीने सुद्धा मी त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करणार. आणि गावच्या ठिकाणी पण कार्यक्रम असेल तेव्हा या तरुण पोरांना आपण बोलवायला पाहिजे, त्यांचा यथोचित सत्कार करायला पाहिजे. कारण असली कामं सोपी नाहीत बंधूनो. नक्कीच त्यांना कोण कोण छोट्या मोठ्या वर्गणी देतात, अशी बक्षिसं लावत आहेत, परंतु हे शेवटी एकत्र करून घेणे, मुलांना तुम्हाला एका संघामध्ये बांधणे, विविध संघांना एकत्र करणे सोपी गोष्ट नाही आहे. पुन्हा एक वार मला आज तुमचा खरंच धन्यवाद बोलावा लागेल. कारण गावच्या ठिकाणी मी ज्यावेळी, आता भरपूरशा वेळी मी गावी असतो, गावच्या ठिकाणच्या मुलांकडे
दप्तर समजा, त्यांच्याकडे काही वया असतात बघा शाळेतल्या मुलांकडे, त्यावेळी या प्रतिष्ठानचं मी नाव वाचतो. मला आज फक्त ह्या लोकांशी इथं भेटता आलं, जाताना भेटणार तुम्हाला सगळ्यांना परत एकदा, तर फार आनंद झाला की अशी हे अगदी होतकरू मुलं आहेत की ज्या ह्या गोष्टी अशा घडवतात. याच्या पाठी देवी भगवतीचा मोठा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे. आपण सगळे लोक आईचं नाव घेतो आणि पुढची कोणतीही गोष्ट आपण करत असतो आणि तो मोठा आपल्याला आशीर्वाद असतो. सर्व तरुण मित्र, मी एक तुमच्या समोर आशा ठेवेन. आता मगाशी यांनी ह्या ठिकाणी सांगितलं की असे जे उत्कृष्ट गोलंदाज आहेत, पुढे मोठ्या लेवलला जाणारे आमचे प्लेयर्स आहेत, सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की केव्हा तरी ह्या पुढच्या 5-1 वर्षामध्ये आमचा एखादा असा प्लेयर आम्हाला टी व्हीवर बघता यायला पाहिजे, टी व्हीवर दिसायला पाहिजे आणि भगवतीच्या कृपेने घडेल. तुम्ही स्वतः जास्त मेहनत घ्या, घेताच आहात आणखी घ्या. आणि आमच्या मुनग्यातला, मुनग हे नाव त्याला अटॅच असायला पाहिजे, तो आडनाव काही पण असू दे, पण मुनग्याशी त्याचं काहीतरी नातं आहे, मुनग्याशी त्याची नाळ आहे, असं ज्यावेळी आम्हाला कळेल तेव्हा आम्ही खरंच एवढे म्हणजे काय म्हणतात ना का, आकाशात तो आनंद मागणार आहे आमचा. मग हे करण्यासाठी मी पुन्हा एकदा ह्या इथल्या मुंबईच्या स्थानिक जागेतून माझ्या गावच्या देवळ्यातल्या माझ्या आईला विनंती करतो की आमच्या ह्या सगळ्या तरुण मुलांना मस्त जोरदार असे उमेद दे आणि जेवढं काम करतात त्याच्या 10 पटीने अजून जोरात ते काम करू दे. ह्या ठिकाणी व्यासपीठावरती सगळे मान्यवर आहेत, काही लोकांना मी ओळखतो, तर हे सुद्धा तुम्ही ह्या लोकांना सुद्धा बोलवताय. तुम्ही खेळ नुसता आनंदासाठी घेत नाही आहेत, पण हे एक दुसरी सामाजिक गोष्ट आहे तुमची, लक्षात ठेवा. समाजाशी ज्यावेळी अटॅचमेंट असतं आपलं, मग तुम्ही सामान्य नागरिक असलात तरी चालेल. जशी मुलं एवढं हुन्नरी अशी कामं करतात, तशी आपण सगळे जनरल पब्लिक, जनरल नागरिक यांचंसुद्धा कर्तव्य आहे की हा देश माझा आहे, हे महाराष्ट्र माझं आहे, मुनगे माझं गाव आहे. आम्ही तन्मयतेने करत असो हे सगळं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमच्या ह्या सभासदाच्या ह्याच्यामध्ये माझा लवकरात लवकर फॉर्म भरा. मी फॉर्म नाही भरला आहे, माफ करा, मला चूक झाली भरपूर वर्ष. कारण तुमचा हा जो उपक्रम आहे ना, तो खरंच वाखाणणी करण्यासारखा आहे. मग तुमची काय फीज असेल, आणखी त्याच्यापेक्षा काय लागली असेल तर एनी टाईम कधी पण सांगा. हे तुमचे बंधू तुमच्यासोबत सदैव आहेत. तुमच्या सगळ्या उपक्रमांना पुढील भरघोस यश मिळो अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी मगाशी ऐकलं आमचं हे पाद्य गाऊन आले आज सकाळी, असं आजच आलात ना, म्हणजे ही जी ह्यांची तन्मय आहे ना, आम्ही तर इथंच आहोत, गाडी काढली की लगेच आलो, पण असे लोक ह्या ठिकाणी येतात ह्या कार्यक्रमाला सजवायला. हे ॲक्च्युली ही फुलं आहेत, लक्षात ठेवा, ही सजवतात. तुम्ही फक्त उपक्रम करतात, पण हे लोक सगळे त्याला सजवत असतात. किती लोकांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे एवढं लक्षात ठेवूया. आणि भगवतीच्या कृपेने हे सगळे उपक्रम आपण चांगले राबवूया. ह्या ठिकाणी दुसरे माझे मित्र ह्या ठिकाणी गौतम हे 2 वेळा काहीतरी मुनग्यात आले असा उल्लेख केला त्याने. मुनग्यात आमच्याकडे जो माणूस येतो ना त्याला तेवढं असं म्हणजे मुनगं असं भरभरून वाटतं, त्या लोकांना वेगळंच काहीतरी वाटतं. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये फार चांगल्या प्रकारे 2 उपक्रम सांगितले. एक म्हणजे पहिलं मेडिकलच्या बाबतीतलं, हे एक त्यांचं सोशल वर्क आहे, सामाजिक कार्य आहे. जर कोणाला अशा प्रकारचा काही त्रास झाला असेल तर लगेचच साहेबांचा फोन नंबर घ्या, त्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि एकमेकाला सौजन्याने वागून आपण एकमेकाला मदत करूया. मी पुन्हा एकदा आईकडे प्रार्थना करतो की अशी ताकद आमच्या मुनग्याची. मी 4-5 दिवसापूर्वीसुद्धा दुसरे क्रिकेट संघ होते, त्यांच्या ह्या ठिकाणीसुद्धा बक्षीस समारंभाला आलेलो. फार मोठं वाटतं हो. इथला स्थानिक लोकल ह्या मुंबईमधला एखादा संघ अशा प्रकारे भरू शकत नाहीत. एवढा उत्कृष्ट प्रकारे, चांगल्या प्रकारे हे सगळे ॲक्टिव्हिटी हे लोक करत असतात. पुन्हा एक मी तुमच्या ह्या संघाला, ॲक्टिव्हिटीला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. पुन्हा एकदा सगळ्यांनी 2 मिनटं माझ्या ह्याच्यासाठी टाळ नका वाजवू. जरा 1 सेकंद सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवा, फक्त आमच्या प्रतिष्ठानसाठी. ताकद आहे, तुमच्या टाळ्या हे आमची ताकद आहे, ह्या मुलांची ताकद आहे. आणखी जोरात वाजू दे, हा खरा त्यांच्यासाठी उमेद आहे. बस धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. 4 बक्षीस आहेत, पण ते कसं अध्यक्ष भाषण घेतो नंतर ते 4 बक्षीस, कारण ते बक्षीस एकदा घेतलं की मोठं कोण थांबणार नाही तिथं, त्यामुळे अध्यक्ष भाषण घेतो. ओके, चालेल ना. या ठिकाणी आणि कोण मान्यवर कोण 2 शब्दावरून मार्गदर्शन करणार आहेत का? येस, या ठिकाणी अभिषेक सावंत
आपल्या गावातील एक हुशार विद्यार्थी यांनी एक कविता सादर केली आहे, परंतु मी मॅच चालू असताना ती वाचन केलं होतं, परंतु अतिथी मान्यवर पुन्हा एकदा सगळे जमले आहेत आणि त्यांच्यासाठी अभिषेक सावंत यांनी उभं राहायच्या जागेवरती त्यांनी मला सांगितलं की कविता तुम्ही वाचून दाखव. त्यांनी ती कविता लिहिली आहे या स्पर्धेसाठी, खास स्पर्धेसाठी त्यांनी कविता लिहिली आहे. ये पुढे ना, पुढे ना. आज याची देही याची डोळा पाहुणी हा क्रिकेट सोहळा, आज याची देही याची डोळा पाहुणी हा क्रिकेट सोहळा, झाला पूर्ण मुनगे गाव भोळा. मुनगे नाव आले प्रतिष्ठीस, ते नाव करून दाखवण्यासाठी मात्र भगवती प्रतिष्ठान झाले गोळा. प्रतिष्ठानची बातच न्यारी, त्यांनी सगळी तयारी, भगवतीच्या मातेच्या कृपा आशीर्वादाने मार्ग मात्र झाला मोकळा. भरुणी आजही क्रिकेट पंढरी या भांडूप नगरीत, जो तो म्हणतोय पुन्हा पुन्हा वाहवा हा सोहळा, वाहवा हा सोहळा आणि वाहवा हा सोहळा. कविवर्य अभिषेक सावंत, एकदा जोरदार टाळा मात्र नक्कीच झाले पाहिजेत अभिषेक सावंत यांच्यासाठी. खरोखरच सुंदर अशी कविता एका रात्री त्यांनी बसून खरोखर सुंदर अशी कविता सादर केली. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी बोरकर साहेब यांना विनंती करतोय की आपण 2 शब्दावर मार्गदर्शन करावं. हॅलो. हॅलो. खरं तर मला इथे बसलेल्यांची थोडीशी काळजी आहे निश्चितपणे. 2 दिवस तुम्ही खेळताय, उन्हात खेळताय, जेवढं ऊन होतं आता सावली आहे आणि आता तुम्हाला इथे बसायला लागतं आणि बराचसा आता जवळपास 1 तास होत येईल. त्यामुळे मला थोडीशी तुमची काळजी वाटते. पण ह्या आयोजकांच्या, विशेष करून उदयने आता जी सूचना केली आहे तर ते मला 2 शब्द तुमच्याशी बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मला थोडंसं सहकार्य करा. ह्या व्यासपीठावर सुद्धा अनेक मान्यवर आहेत, मी सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही. जसं ह्यांनी आता खंत व्यक्त केली की खूप त्यांनी शाल वगैरे आणून ठेवलेल्या होत्या, प्रत्येकाचं सत्कार करायची त्यांची इच्छा होती, पण वेळेअभावी काही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. आणि आज तसंच थोडंसं मागचे आमचे जे मान्यवर आहेत, आमचे गावातले ग्रामस्थ वगैरे उपस्थित, विशेष करून मालक, जे टीमचे मालक आहेत, ज्यांनी सहयोग दाखवला या स्पर्धेसाठी पुढे आलेत, तर त्यांचासुद्धा त्यांना सत्कार करायचा आणि शाल श्रीफळ प्रत्येकाला देणं राहून गेलेल्या वेळेअभावी. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला महत्त्वाच्या असतात. तसंच मी आज प्रत्येकाचं नाव घेऊ शकणार नाही. इथे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आणि एक आवर्जून मी सांगेन की गेली काही वर्ष ही मंडळी सगळी देवी भगवती प्रतिष्ठानची मंडळी ही पडद्या आडून काम करत होती बरंचसं, आणि आमच्या कानावर ते येत होतं. पण त्यांचे उद्देश बघितले की अतिशय खूप समाधान वाटायचं. ही कोण मंडळी आहेत? कारण ह्याच्यातली बरीचशी मंडळी कदाचित शाळेत शिकून गेलेली आहेत, मुंबईत राहिलेली आहेत. असं नाहीत की प्रत्येकजण गावी शाळेत शिकलेला आहे. ह्याच्यातली बरीचशी मंडळी मुंबईतली आहेत, ज्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, मुंबईत वाढलेले आहेत, पण गावाबद्दल आकर्षण आहे. आणि हे सगळं आज का दिसते? आज खरं तर पाकिस्तान इंडियाची मॅच आहे टी व्हीवरती. म्हणजे तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की इथे उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कशी असेल. मगाशी मी आमच्या विलास मुणगेकरांना विचारलं, तुम्ही येताय का? नाही, माझी तब्येत खराब झाली आहे, मी मॅच बघतोय. मला असं वाटलं की ते भारत पाकिस्तानची मॅच बघत असतील, पण तुमची मॅच बघत होते घरी बसून. हे कौतुक आहे. म्हणजे हे तुम्ही आकर्षित करायला लावणं, ह्यांचे एक जे उद्देश आहेत ह्या मंडळींचे, हे खरोखरच खूप चांगले उद्देश. आणि त्यामागचा महत्त्वाचा जो बेस आहे हा आपल्या गावातला जो तरुण आहे, आपल्या गावातल्या तरुणाला कुठेतरी पुढे जायला हवं. आजपर्यंत आपण जे सोसत आलो आहे, भोगत आलो आहे एवढी वर्ष, हे भोगायला न लागता आपण कुठेतरी पुढे जायला हवं, ही त्यांची तळमळ आहे. म्हणून प्रत्येकाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं व्यासपीठ. आता भजन म्हटलं की तुमचा आत्मा असतो कोकणी माणसांचा, तिथून त्यांनी सुरुवात केली. भजनी बुवांचा सत्कार करायचा. म्हणजे जिथे जिथे तुमची आवड आहे की आपल्या सगळ्या मुलांना झोपेतून उठलं तरी त्यांना भजन, त्यानंतर क्रिकेट हा तुमचा देव आहे, क्रिकेट म्हणजे तुमचं सर्वस्व आहे, आणि त्या गोष्टीकडे त्यांनी त्यांचं लक्ष वेधलं. आणि त्याच्यातून तुम्हाला एक व्यासपीठ मिळावं. आणि ते व्यासपीठ मिळवताना सुद्धा कुठे तर मुंबईसारख्या जगातल्या एका अतिशय महत्त्वाच्या शहरात, म्हणजे माझ्या छातीतसुद्धा धडकी भरते एखादा इव्हेंट इकडे मुंबईत करायचा म्हटलं तर, मी स्वतः सांगतोय. आणि हे साहस तुम्हाला येतं कुठून? हे पाऊल टाकताना एक ठीक आहे, तुम्ही एकदा पाऊल टाकल्यानंतर काही ठिकाणाहून तुम्हाला मदत आली असेल, जसे की आज हे सगळे स्पॉन्सर राहतात, त्यांचा मी स्वतः भगवती प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानेन, कारण त्याच्यामुळे त्यांना हे पुढे जायची ताकद मिळालेली आहे. पण मुळात उद्देश घेऊन पुढे येणं हे महत्त्वाचं असते.
एक एक विषय घ्यायचा तो असा घ्यायचा की त्यांचा म्हणजे ते माझ्याशी काही वेळेला विशेष करून उदय वगैरे बोलतात, योगेश असेल, उदय असेल, आमचा राजू असेल, की त्यांची जी तळमळ असते आतली दारूबंदी. आता ह्या विषयावर कोणी हात टाकायचा म्हटलं तरी प्रत्येकजण खूप विचार करतो. कारण कसं झालं आहे, आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. तसंच दारू पिणं हे सुद्धा एक प्रकारचं तुम्हाला काय म्हणतात त्याला थोडंसं स्टेटस म्हणतो. म्हणजे जे दारू पित नाही त्यांना कुठलंही स्टेटस नाही, दारू पितात त्यांना स्टेटस असते. असं प्रकार आजचा झालेला आहे. आणि ह्या विषयात पडायचं, मुंबईतून जाऊन गावी जागृती करायची, जनजागृती करायची ही साधी गोष्ट नाही आहे. ह्या विषयाला हात टाकणं, भले भले त्याच्यात विचार करत नाहीत, लांब राहतात त्या विषयापासून. पण ह्या मंडळींनी त्या विषयात सुद्धा हात टाकला. जसं जमेल तसं, थेट म्हणा, थेट शक्य नसेल अप्रत्यक्षपणे एखादा बोर्ड लावलेला आहे, त्यासाठी उदयने माझ्याकडे सुद्धा प्रयत्न केले होते. बोरकर साहेब, हा बोर्ड आपल्याला रस्त्याच्या बाजूला अगदी शाळेच्या जवळ, कॉलेजच्या जवळ लावलेला आहे एखाद्या बाहेरचा बोर्ड, हे योग्य नाही आहे. एवढी त्यांची बारीक दृष्टी असते आणि तो तिथून काढायला हवा, त्यासाठी ते प्रयत्न होते. गावी आपल्या दारूबंदी व्हावी म्हणून त्यांनी अनेकांचा वाईटपणा घेतला, स्वतःवर केसेस घेण्याची पण वेळ आली, ते सुद्धा घेतलं आणि त्यासाठी पुढाकार घेतला. खरं तर आज दारूबंदी म्हटल्यानंतर अनेकांचा रोष आपल्यावरती येतो आहे. तर हा रोष घेऊन सुद्धा त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत, हे विशेष. आणि त्याच्या मागे त्यांचा उद्देश तोच आहे की मुलांना कुठेतरी ही नवीन पिढी आहे ती वाया जाऊ नये. आज तुम्ही खेळलात, 2 दिवस तुम्ही तुमचा स्टॅमिना वापरून खेळत होता, आता पुढे तुम्ही हा श्रमपरिहार कसा करणार? कांबळीच्या पद्धतीने करायचा की सचिनच्या पद्धतीने करायचा? विनोद कांबळीच्या पद्धतीने जायचं की सचिन तेंडुलकरच्या पद्धतीने जायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. आज संध्याकाळचा माझा श्रमपरिहार कसा असणार आहे? एका सिक्सरसाठी ही बिअर देणार, 2 बिअर देणार, 3 बिअर देणार, हे प्रकार असतील तर ह्या गोष्टीपासून आपण सावध राहायला हवं. तुमच्याकडे कला असणं ही देवाची देणगी असते. आज तुम्ही सिक्सर मारून जी बक्षिसं घेताय ही तुमच्याकडे कुठेतरी देवाची देणगी असते आणि प्रयत्नानंतर ती आपण डेव्हलप करत जातो. आणि त्या प्रयत्नांसाठी तुम्हाला ही सगळे मेहनत तुमची करायची असते आणि त्यासाठी तुम्हाला व्यासपीठ देणारी ही मंडळी आहे, पुढे आली आहे देवाच्या कृपेने. मला खरं तर असं वाटत होतं की भविष्यात कसं होईल, कारण आजकालच्या तरुण मंडळीला तेवढं समाजासाठी आपण काहीतरी करावं, पुढे यावं, अनेक लोकांनी, अनेक तरुण मंडळींनी त्यांचा उद्धार व्हावा, असं करण्यासाठी वेळ देण्याएवढा इतपत वेळ नाही आहे लोकांकडे. आज प्रत्येकाला कसं असते, मी, माझं कुटुंब, माझी बायको, माझी मुलं, बस, त्याच्या व्यतिरिक्त नाही. मी माझ्या बायका मुलांना नाराज करून कुठेही जाणार नाही. मी ऑफिसमधून आलो की मला त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मग समाजासाठी कोणी करायचं? आज समाज तुमच्यासाठी करतोय. आज तुम्हाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, ह्या मुलांनी उपलब्ध करून दिलं, म्हणजे ते समाज आहे, तो त्या समाजाने तुमच्यासाठी केलं आणि त्याची जाण आपण ठेवायला हवी. आता यातले अनेक जण आहेत की बक्षीस मिळाल्यांचं तर कौतुक आहेच, त्याबद्दल वाद नाही, पण बक्षीस न मिळालेली अनेक मुलं आहेत जी खेळत आहेत, 2 दिवस आज खेळतात. जे मला तर शेवटचा जो प्लेअर आहे त्याच्याबद्दल सुद्धा खूप आदर आहे, ज्याला बॅटिंग करायला मिळाली नाही, ज्याच्याकडे चांगली बॅटिंग आहे पण त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, बॉलिंग करू शकतो पण बॉलिंग करायची संधी मिळाली नाही, 2 दिवस फक्त फिल्डिंगच करतोय, उन्हात आहे. तो कुठेतरी आज त्याला हे स्टेज मिळालं नाही, ते त्याचं कौतुक होऊ शकत नाही प्रत्येकाचं, पण त्याला विलाज नसतो. पण अशा लोकांचंही कौतुक आहे, ही संघभावना आहे. तो होता तिथे 11वा प्लेअर म्हणून तुम्ही सगळेजण खेळत होता, ह्याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. हे खेळ आपल्याला देतो, ही जाणीव खेळ आपल्याला देत असतो आणि हे तुम्हाला स्टेज उपलब्ध करून ह्या मंडळींनी दिलेलं आहे. विशेष करून ह्या खेळाची भावना जी येते, जे अंपायर असतात, ज्या अंपायरवरती खूप मोठं प्रेशर असते. आजकाल कसं असते की 24 तास त्याच्यावरती कॅमेरा असतो, त्याची प्रत्येक गोष्ट टिपली जाते. अशा वेळी त्याचा निर्णय अंतिम समजून तो मानणं आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पूर्ण करणं, आणि हे तुम्ही सगळ्यांनी ते केलं आहे आज. त्यासाठी तुम्ही सगळेच जण कौतुकासाठी पात्र आहात. आणि यापुढे सुद्धा खेळ हे सगळे उपक्रम चालू ठेवतानाच हे गोष्ट लक्षात ठेवायची की ही मंडळी कशासाठी करतायत हे सगळं. आज कुठेही दुष्काळ पडल्यानंतर कोविडसारख्या पिरियडमध्ये कोण घरातून बाहेर पडत नव्हतं, त्यावेळी ह्या लोकांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करून चिपळूणपर्यंत, महाडपर्यंत जाऊन ती स्वतः डिस्ट्रीब्यूट केलं, प्रत्येकाच्या घरी जाऊन. ही साधी गोष्ट नव्हती. तर असे उपक्रम राबवत असताना त्यांच्या मागे राहायला हवं. यात काही प्लेयरसुद्धा आपले असे आहेत, ते अजित नाटेकर, मला कौतुक वाटतं त्या माणसाचं. म्हणजे कुठे आज त्यांची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर त्यांचा एक पाय असा म्हणजे फोल्ड होऊ शकत नाही, पण त्या परिस्थितीत तो माणूस बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, फिल्डिंग करतोय. एवढंच नाही, 6 मारलं नाही, म्हणजे ते पिचवर असेपर्यंत मॅच त्यांच्या हातात होती.
दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरपर्यंत ते पिचवर असेपर्यंत त्यांनी स्कोअर ठेवलेला, म्हणजे त्यांच्या प्रपोर्शनेट रेटप्रमाणे स्कोअर ठेवलेला होता आणि ते जर राहिले असते आणखी 1-2 ओव्हर तर त्यांनी ती मॅच काढली असती. एवढा कॉन्फिडन्स त्या माणसाकडे आहे. बरं, हे क्रिकेटचं झालं. गावी गेल्यानंतर हा माणूस भजनात बसतो कसा? आम्ही पाय मोडून बसतो भजनात. हा माणूस पाय सरळ करून बसतो, चक्की वाजवतो, धरकारी करतो, म्हणजे काय काय झालं. ह्याच्यानंतर थांबा, अजून टाळ्या वाजवू नका. समुद्रावर गेल्यानंतर होडीतून सुद्धा जातात मासे पकडायला. अरे काय, म्हणजे हे अष्टपैलुत्व तुमच्याकडे आहे. अशी माणसं आपल्याकडे आहेत. खरोखर अभिमान वाटतो अशा वेळी. अशी मुलं आपल्याकडे आहेत आणि अशा सगळ्या मुलांना चांगल्या पद्धतीचा मार्ग मिळायला हवा, चांगल्या मार्गाने हे जायला हवेत. ही ह्यांची तळमळ आहे. ही ह्यांची तळमळ होते की ही मुलं सगळी व्यवस्थित मार्गावर गेली पाहिजेत. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की आज संध्याकाळी किंवा कोणाचा आपण आदर्श घ्यायचा, विनोद कांबळीचा घ्यायचा की सचिन तेंडुलकरचा, ही अतिशय मोठी उदाहरणं तुमच्यासमोर आहेत. दोघांचंही टॅलेंट तेवढंच होतं, किंबहुना मी म्हणेन विनोद कांबळीचं थोडं जास्त असेल. पण शेवटी आयुष्यात यशस्वी कोण होतं? हे खेळातून तुम्हाला घ्यायच्या गोष्टी असतात. हे सुद्धा चांगले गुण आपण घ्यायला पाहिजेत. आणि खरं तर खूप मला बोलायची इच्छा होती, पण तुम्हाला आज खूप उशीर होतोय, तुम्हाला बसून तिथे त्रास होतोय, ह्याची मी दखल घेतो आणि मला माझे 2 शब्द उदय पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींचे खूप खूप आभार मानतो आणि यांच्या पुढील ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी असू, एवढं मी त्यांना शब्द आज सगळ्यांचा तुमच्या समोर देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच मार्गदर्शनपर आपल्याला या ठिकाणी भाषण या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सुंदर असं विचार सरांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. अध्यक्षीय भाषण आपल्याला पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी, कारण कोणताही कार्यक्रम म्हटल्यानंतर तिचं आभार प्रदर्शन हा अंतिम शेवटी असतोच. आणि हा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष उदयजी लब्धे यांना विनंती करतोय की आपण आपला माईक सुपूर्द करतो, त्यांच्याजवळ त्यांनी आभार व्यक्त करावेत. हॅलो, सर्वप्रथम सर्व व्यासपीठावरती उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला वेळात वेळ काढून इथे सर्व उपस्थित झाले. खरं तर मुंबईसारख्या विभागामध्ये स्पर्धा भरवणं खूप कठीण होतं, परंतु हे धनुष्य आम्ही पेललं. कारण की आपण गावी एकत्र येत असतो, जत्रा असेल, त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धा असतील, गणपती असेल, उत्सव असतील, परंतु मुंबई विभागात आपण एकत्र येत नसतो. आणि बरीचशी मंडळी आपली इथे यासाठी आलीत की आपल्याला काहीतरी कामधंदा करायचं आहे, आपलं शिक्षण घ्यायचं आहे. तर आम्ही असाच विचार केला होता की ही तरुण मुलं जी आहेत ते एकत्र येतील, एक दिवस एक खेळतील सुद्धा आणि एकमेकाच्या गाठीभेटी होतील. आपण काय करतो, आपण काय नाही करत, किंवा आपण कुठे शिक्षण घेतो, किंवा आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, या विचारांची अशी देवाणघेवाण होईल आणि कदाचित त्यांना काहीतरी वेगळा मार्ग यातून मिळेल, असा एक उद्देश होता आमचा. म्हणूनच आम्ही सर्व हा घाट घातला की आपण एक स्पर्धा आयोजित करूया. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आम्हाला जे स्पॉन्सर्स लाभतात किंवा आमच्या पाठीशी जे हात आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं आभार व्यक्त करणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. कारण की आमची संस्था जी आहे ती कधी कोणाकडे वर्गणी काढत नाही किंवा कधी कोण पावती आम्ही बुक काही छापलं नाही आजपर्यंत. आमचे उद्देश एकच होता की जेव्हा काही उपक्रम असेल किंवा जेव्हा काही संकट येईल किंवा जेव्हा काही एखादी गोष्ट घडेल त्या गोष्टीत आपण कसं उभं राहायचं, हा आमचा उद्देश आहे. जेव्हा आम्ही जर स्पर्धा आयोजित करतोय तर आमच्यासाठी आम्ही आमच्या मुलांना म्हणा किंवा आमची जी काही मार्गदर्शक आहेत त्यांना आम्ही आमचे विचार सांगतो. मग त्याच्यातून अनेक असे काही दिग्गज व्यक्तिमत्व आहेत की मागे उभे राहतात आम्ही ट्रॉफी देतो किंवा आम्ही हे देतो ते देतो. मागे असाच एक आमच्या चिपळूणच्या वेळेला आमचा एक विलासजी मुलगा मला फोन केला होता की उदय आम्हाला देखील काही मदत करायची आहे. पण काय झालं होतं त्यावेळेला की आम्ही सगळं सामान घेतलं होतं आणि आम्ही फक्त काही तास होते चिपळूणला निघण्यासाठी त्यांना हेल्प करण्यासाठी, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी 10 ते 15,000 पाठवतो, आपण काही वस्तू घेऊन त्यांना द्याव्यात. पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आम्ही ती रक्कम त्यांना आम्ही सांगितली की तुम्ही आम्हाला प्लीज देऊ नका, आपण आपल्यामार्फत जाऊ नये, कारण की आमच्याकडनं काही वस्तू घेऊन देणं यासाठी आमच्या वेळच नाही आहे. रात्री 10, 12, 1 वाजता आम्ही कोणती वस्तू घेऊन पॅक करून देऊ शकत नाही. पण त्यांच्या पैशाचा आमच्याकडनं दुरुपयोग होऊ नये म्हणून आम्ही त्यांना ते सांगितले पैसे तुम्ही तुमच्या हस्तेच द्या, तुमच्या इतर मार्गाने आपण द्या, परंतु कोणत्याही पैशाचा प्रतिष्ठानमध्ये आलेला कोणत्याही पैशाचा अपव्यय होऊ नये ही आमची मनापासून तळमळ असते. त्यामुळे आम्ही कधी कोणाकडनं अतिरिक्त पैसे घेत नाही, पण जे काही पैसे घेतो त्याचा योग्य वापर झालाच पाहिजे अशी आमची स्वतःची एक इच्छा असते. त्यामुळे आपण सर्वांनी, आता वेळ खूप कमी आहे, खरंच आपले खूप आभार मानायचे होते, कारण का दरवेळी जी काही मंडळी आहेत ते आमच्या फक्त नावावरती म्हणा किंवा आम्ही काही उपक्रम सांगितले त्याच्यावरती आम्हाला काही व्यक्ती माहिती पण नसतात की या आम्हाला ओळखतात, परंतु ते स्वतःहून आम्हाला पुढे येऊन मदत करत असतात.
तरी सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. बक्षीस रुपये असेल, आर्थिक सहकार्य असेल, त्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल. खरंच शेवटची 4 बक्षीस द्यायची बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व खेळाडू जेमतेम 170 ते 180 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले, त्या सर्वांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर आदरणीय सर्व मान्यवर आपण सर्व उपस्थित झाला, आमच्या विनंतीस मान दिली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढची 4 बक्षिसं काही 5 ते 10 मिनिटात देण्याची विनंती करते म्हणजे अमोल मुंदगेकर यांना. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्ही कोणी बाहेरचे समालोचक न मागवता आपल्याच गावातील तरुण मुलं यांनी हे समालोचन 2 दिवस पार पाडलं आणि अप्रतिम असं समालोचन झालं. खूप यूट्यूबच्या माध्यमातून लोकांनी कॉमेंट्स पास केल्या, गावावरून लोकांनी पाहिल्या. आता सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो. खास करून अमोल मुंदगेकर यांनी संपूर्ण धुरा सांभाळली होती या स्पर्धेच्या समालोचनाची. मी खूप खूप आभारी आहे सर्वांनी जो सहभाग दिला त्याबद्दल. अशीच आपण साथ द्याल यापुढे देखील अशी आशा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद उदयजी लब्धे साहेब. सर्वांचे या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त झाल्यानंतर जर चुकून कोणाचे आभार राहिले असतील तर त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि वळतो मात्र चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीजवळ. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच दिलीप 11 संघ मालक संघ कर्णधार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी संपूर्ण संघाला घेऊन या ठिकाणी यायचं आहे. चतुर्थ क्रमांक चषक स्वराज फूड यांच्या सौजन्याने आयर यांच्याकडून हे आम्हाला लाभलं होतं. या ठिकाणी गौतम साहेब, गाडी साहेब आणि प्रकाशजी लब्धे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे प्राध्यापक गौतम मुनगेकर साहेब यांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे वितरण करायचं आहे. त्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच दिलीप प्रवीणजी आयर साहेब यांना पण देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. प्रवीणजी आयर साहेब 1 मिनिट राजू एक मिनिट राजू उद्या 1 मिनिट. प्रवीणजी आयर साहेब खरोखरच स्वराज फूड यांच्या सौजन्याने आयर यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात आलं होतं. ते आयर साहेब स्वतः संघ मालक देखील होते स्वराज स्पोर्ट्सचे. आयर साहेब यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत. त्याचा मानकरी ठरतो तो दिलीप 11 संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो सोहम 11 संघ कर्णधार मालक दिलीप सावंत संतोषजी सावंत क्षमा असावी संतोषजी सावंत साहेब आणि संपूर्ण संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो. आणि एक पारितोषिक दिलं होतं ते कैलासवासी प्रकाश बाबी तुरी आणि कैलासवासी विठोबा यशवंत लब्धे यांच्या स्मरणार्थ सुनीता प्रकाश तुरी यांच्या सौजन्याने पारितोषिक देण्यात आलेलं होतं. मी पाद्यसाहेब सावंत साहेब सटम साहेब दळवी साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याच दरम्यान निखिलजी तुरी यांना विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी पुढे यायचं आहे. कैलासवासी प्रकाश बाबी तुरी आणि कैलासवासी विठोबा यशवंत लब्धे यांच्या स्मरणार्थ सुनीता प्रकाश तुरी यांच्या सौजन्याने हे पारितोषिक देण्यात आलं होतं. सर्व अतिथी मान्यवर सर्वांना विनंती असेल आणि त्याचा मानकरी ठरतोय तो सोहम 11 संघ सन्माननीय दीपकजी सावंत साहेब यांचा मालकीचा संघ कर्णधार अभिमन्यू नाटेकर आणि दिनेश सावंत. यानंतर द्वितीय क्रमांक चषक भगवती मुनगे क्रिकेट संघ मुनगे आणि त्याच दरम्यान मेडल प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मेडल देण्यात आलेला. द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक एक लाईनअप करून यायचा आहे. द्वितीय क्रमांकचे जे मानकरी आहेत ते मैत्री रायझिंग स्टार एक लाईनअप करून यायचं आहे आणि गोल्ड आणि सिल्वर म्हणजेच सिल्वर मेडल द्वितीय क्रमांकासाठी देण्यात आलेले आहे. ते कैलासवासी अरुण भगवान सावंत यांच्या स्मरणार्थ श्री दीपक भगवान सावंत आणि अरविंद भगवान सावंत यांच्या सौजन्याने दिलं होतं. मी अभिषेक सावंत यांना देखील विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे. विजयजी बोरकर साहेब आणि सर्व अतिथी मान्यवर सर्वांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती नितीनजी माळकर साहेब, धुवाळी साहेब,
सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. सर्वांनी जे सर्व खेळाडू आहेत सर्व खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. इधर माइक सर तू ये अभी 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 ही कौन अभी सर्व खेळाडूंच्या गळामध्ये पहिल्या प्रथमतः मेडल्स द्यायचे आहेत. एक एक खेळाडू येतील. सगळ्यांच्या हातामध्ये दे ना राजू 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 सगळ्यांच्या हातामध्ये एक एक दे आधी सगळ्यांच्या हातामध्ये दे एक एक पटापट थांब 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 अजी दार थांब सगळ्यांच्या हातामध्ये एक एक दे. हे 11 जणांना उभे कर ना हो जरा सर. या ठिकाणी सर्वप्रथम अजित नाटेकर विनंती असेल एका एकाने या ठिकाणी यायचं आहे. ये इकडे पुढे 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 येस मेडल घ्यायचं आहे. नेक्स्ट योगेश लब्धे. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजे त्या सर्व खेळाडूंसाठी. आनंदजी माळकर साहेब, राकेश मुनगेकर, मयुरेश मुनगेकर, नाव काय धुवाळी धुवाळीचं नाव काय उदय धुवाळी, योगेश रुपे, प्रणय पुजारे, सिद्धेश देऊलकर. नेक्स्ट नेम 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 दादा नाव काय साहिराज देऊलकर, राजेंद्र धुवाळी, राजेंद्र धुवाळी, कृणाल राणे, कृणाल राणे. येस देव देव कृणाल कृणाल तिथे आहे कृणाल तिथे आहे कृणाल कुलदीप अजित परब, भार्गव पुजारे. आता राहिले थांब थांब एक मिनिट. यानंतर द्वितीय पारितोषिक भगवती मुनगे क्रिकेट संघ मुनगे यांच्या सौजन्याने दिलं होतं. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजे. ते श्रीदेवी भगवती मुनगे क्रिकेट संघासाठी यांनी हे पारितोषिक दिलं होतं. त्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच मैत्रीय रायझिंग स्टार संघ मालक तपनजी माळकर यांचा संघ. सर्व संघांनी या ठिकाणी यायचं आहे. पुढे पुढे यानंतर मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिवंगत प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ मुनगेकर परिवार ॲडव्होकेट धर्मेंद्रजी मुनगेकर साहेब, मंगेशजी मुनगेकर साहेब, सुरेंद्र मुनगेकर साहेब, संदीपजी मुनगेकर साहेब. विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. हे त्यांच्या हातामध्ये मुनगेकर परिवार यांच्याकडून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं होतं आणि त्याचे मानकरी ठरतायत ते म्हणजेच स्वराज फायटर. प्रथम क्रमांक चषक स्वर्गीय दिवंगत प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ मुनगेकर परिवार यांच्या सौजन्याने आणि त्याच दरम्यान गोल्ड मेडल कैलासवासी अरुण भगवान सावंत यांच्या स्मरणार्थ श्री दीपक भगवान सावंत आणि अरविंद भगवान सावंत यांच्या सौजन्याने. नंदकिशोर धुवाळी पुढे यायचंय, पुढे यायचंय, एकदम पुढे यायचंय, एकदम पुढे यायचंय, एकदम पुढे यायचंय. पुढे येस येस चला स्टार्ट. नाव काय नंदकिशोर धुवाळी. नेक्स्ट नाव सांग ना. प्रसाद घाडी, मोहन परब. जोरदार टाळ्यामध्ये नक्कीच झाले पाहिजेत मोहन परब यांच्यासाठी. लक्ष्मण कदम,
गणेश रुपे, रुपेश आईर, प्रमोद घाडी, हेमंत धुवाळी, आराध्य घाडी, अक्षय धुवाळी, राजेश कदम, चेतन घाडी, अक्षय बोरकर आणि संघ मालक पंकज धुवाळी. संपले ना. देवळी प्रवीण देवळी, प्रथम क्रमांक चषक स्वर्गीय दिवंगत प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ मुनगेकर परिवार सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. ॲडव्होकेट धर्मेंद्रजी मुनगेकर साहेब, मंगेशजी मुनगेकर साहेब, संदीपजी मुनगेकर साहेब आणि याच दरम्यान सुरेंद्रजी मुनगेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल आणि मानकरी ठरतोय मुनगे प्रीमियर लीग MPL 2025 पर्व पहिला स्वराज फायटर अक्षय धुवाळ यांचा संघ, सॉरी काय पंकज धुवाळ यांचा संघ. धन्यवाद. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं पुनश्च एकदा श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि सन्माननीय अध्यक्ष विजयजी बोरकर साहेब